केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची 56वी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले, तर बैठकीच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलाय। तो निर्णय नेमका कोणता आहे, सविस्तर पाहूयात। मोदी सरकारचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट। देशभरात जीएसटीचे 2 स्लॅब रद्द। दैनंदिन वापरातील वस्तू होणार स्वस्त। देशात जीएसटीच्या स्लॅब आणि दरांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। 12% आणि 28% हे स्लॅब रद्द करण्यात आले असून आता फक्त 5% आणि 18% असे 2च कर स्लॅब असतील। या सुधारणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय। रिडक्शन ऑफ जीएसटी फ्रॉम 12% और फ्रॉम 18% टू 5, इसमें फूड आइटम्स बहुत सारे हैं। फिर रिडक्शन फ्रॉम 28 टू 18%, इसमें मिडिल क्लास के एस्पिरेशंस मीट करने वाले बहुत सारे चीज हैं। All TVs now at 18%. Also from 12 to 5 is natural menthol. So किसान के लिए, उनके प्रोडक्ट्स के लिए जो वो उपयोग करते हैं उन सब में it is come. खरं तर बऱ्याच काळापासून जीएसटी मध्ये स्लॅब आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जड करांबाबत सुधारणा करण्याची मागणी केली जात होती। त्यानंतर स्वातंत्र्य दिनी झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटी मध्ये बदल होणार असंही सांगितलं होतं आणि आता त्यावर बैठकीत निर्णय झाला असून 12% आणि 28% स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे ज्या गोष्टींवर आधी 28% जीएसटी लागायचा त्यावर आता 18%, तर ज्या गोष्टींवर आधी 12% जीएसटी लागायचा त्यावर आता 5% जीएसटी लागणार आहे। परिणामी रोजच्या वापरातील वस्तू स्वस्त होणार आहेत। प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड पेय, ड्रायफ्रूट स्वस्त होणार। औषधे, शेतीशी संबंधित वस्तू आणि सिमेंट स्वस्त होणार। बूट, कपडे, मार्बल, लेदर देखील स्वस्त। मेडिकल उपकरणे, 33 जीवन रक्षक औषधे, शालेय सामग्रीवर 0% जीएसटी। हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्सवर लागणाऱ्या जीएसटीतही घट। एकीकडे दैनंदिन वापरातील वस्तूंवरचा जीएसटी कमी करत दुसरीकडे मात्र लक्झरी आणि चैनीच्या वस्तूंवर 40% जीएसटी लावण्यात आलाय। सिगरेट, पान मसाला, गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ महाग। फ्लेवर्ड, कार्बोनेटेड आणि साखरयुक्त पेय महाग। 1500 सीसी पेक्षा मोठ्या इंजिनची डिझेल वाहनं महाग होणार। 1200 सीसी पेक्षा मोठ्या इंजिनची पेट्रोल वाहनं महाग होणार। येत्या 22 सप्टेंबर पासून हा निर्णय लागू होणार आहे, तर या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। जीएसटी कर आहेत ते कमी झालेले पाहायला मिळतात। यावर अनेक जण जे आहेत ते कशा प्रतिक्रिया देतात ते आपण विचारूया। आता जे 5%वर जीएसटीचा दर आणलाय त्याच्यामुळे जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या खूप स्वस्त होतील। लोकांची पर्चेसिंग कॅपॅसिटी वाढेल, 4 पैसे शिल्लक राहतील। जो काय निर्णय घेतलाय तो खूप चांगला आहे। अगोदर व्हायला होतं, थोडा उशीर झाला, पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे बोलतात ते काही चुकीचं नाहीये आणि लोकांना, सामान्य जनतेला याचा फायदा तर नक्कीच होईल। आता सर्वसामान्यांना जे बोजा होता थोडासा, तो आता थोडासा कमी होईल आणि साखरेवरती वाढवला म्हणजे काय, साखर तर हेच झालंय, महागच झाले आहे। छोट्या छोट्या गोष्टीवरनं ज्यांनी ते कर कमी केले आहेत ते खूप चांगलं आहे, कारण ते मासेसला अफेक्ट करणार आणि जे लक्झरी आयटम्स आहेत ज्याच्यावर वाढवले तर ते कमी लोकांना अफेक्ट करणार आणि ते अफोर्डेबल असतं त्यांना। तर स्टॉक मार्केटला हा निर्णय फायदेशीर असल्यानं गुंतवणूकदारांना सुद्धा याचा नफा होणार असल्याचं मत गुंतवणूकदार मंगेश कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय। निफ्टी ऑटो, निफ्टी कन्झम्पशन आणि निफ्टी एफएमसीजी या 3 इंडेक्स मध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली। स्टार हेल्थ असेल, एसबीआय लाईफ असेल, एचडीएफसी लाईफ असेल, या सारख्या स्टॉक्स मध्ये बऱ्यापैकी तेजी पाहायला मिळाली। गुंतवणूकदारांनी ज्या कंपन्यांना या गोष्टींचा फायदा होणार आहे तर या स्टॉक्स मध्ये किंवा याच्याशी रिलेटेड म्युच्युअल फंड्स मध्ये वीकली एसआयपी केली तर पुढच्या एक 18 ते 24 महिन्यामध्ये आपल्याला यातून चांगला रिटर्न मिळू शकतो।
ऐन सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन देशातील शेतकरी, कामगार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिलाय. त्यामुळे देशभरात या निर्णयाचं स्वागत करण्यात येतंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.